शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत परभणी तालुक्यातील पेडगाव येथे पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती। मागील 3 वर्षांपासून या योजनेचे काम सुरू असले तरी अद्याप नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळालेला नाही। विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून याबाबत जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांकडून कोणतीही ठोस माहिती दिली जात नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या निष्काळजीपणामुळे पेडगाव ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार यांनी येत्या 30 डिसेंबर पर्यंत पाणी पुरवठा योजनेचे काम कधी पूर्ण होणार याची स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणी संदीप देशमुख, गणेश देशमुख, मधुकर हरकळ, पवन गायकवाड, संजूभाऊ टाकळकर, शरद हरकळ, संतोष सुरवसे, शंतनू देशमुख, संतोष देशमुख, चंद्रकांत देशमुख आदी ग्रामस्थांनी केली आहे। गावातील जो पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे, मागील 4 महिन्याखाली 1 मेला आम्ही आत्मदहनाचा इशारा दिला होता की गावाला पाणी नसल्यामुळे या ग्रामपंचायतीनं कुठलीही व्यवस्था केलेली नाही। या विशेष ग्रामपंचायत आपलं ग्रामसभेमध्ये आम्ही सरपंच महोदयाला विनंती करून पाण्याविषयी हा विषय मांडण्यात आला। तर 14,88,00,000 रुपये पेडगावसाठी आलेले आहेत। तर ह्याविषयी लवकरात लवकर संबंधित अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर यांना ग्रामपंचायतीत बोलून पूर्ण गावकऱ्यांना ह्या योजनेबद्दल माहिती सांगून ही योजना पुढील काळात किती दिवसात होईल याचं आज आम्ही इथं मांडणी केलेली आहे। अशा प्रकारे आता 30 तारीख आम्हाला त्यांनी दिलेली आहे। तर 30 तारखेला संबंधित जलजीवन प्राधिकरण अधिकारी आणि याचे कॉन्ट्रॅक्टर वगैरे सर्व येणारे आहेत। त्यासाठी आम्ही इथं आज जमलो होतो। आज पेडगाव येथे ग्रामसेवा केली होती। तिथे सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता पाणी प्रश्न। गेल्या 20 वर्षापासून पेडगावमध्ये पाणी ही समस्या गंभीर आहे। प्रत्येक जण पाणी विकत घेत आहे, तरी पण संबंधित गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करून तात्काळ पाणी योजना चालू करावी ही अशी आम्ही ग्रामसभेत ग्रामसेवक व सरपंच यांना मागणी केलेली आहे। आणि येत्या काळात जर काम चालू झालं नाही तर पूर्ण पेडगावातले गावकरी मिळून एक जन आंदोलन करण्यात येईल। 1000 ते 17,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि पंचक्रोशीतील किंवा परभणी तालुक्यातील सर्वात मोठं गाव आहे। आणि या गावाला मागील 2002 पासून म्हणजे 2002ला एक योजना दिली होती शासनाने, 1.5 कोटीची योजना। त्या योजनेचं पाणी तर काही आलंच नाही। त्याच्यानंतर शासनाने मागच्या 3 वर्षाखाली जीवन प्राधिकरणाची योजना दिलेली आहे। या योजनेचं सुद्धा आज 3 वर्ष कालावधी लोटलेला आहे आणि अजून गावाला कुठल्याही प्रकारचं पाणी, आणखीन एक लोटाभर पाणी गावाला आलेलं नाही। तर ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामविकास अधिकारी असेल किंवा पाणी पुरवठा अधिकारी असेल किंवा शासन असेल, यांनी कोणती कार्यवाही केलेली आहे आजपर्यंत पाण्यासाठी पेडगावच्या, ते आम्हाला येत्या 30 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतनं विशेष ग्रामसभा बोलवलेली आहे।